मला तिकीट दिलेलं आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? आज पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला हेच माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आता तिकीट मिळालेलं आहे, जोमाने काम करणार. परिवर्तन घडलेलं आहे, जे परिवर्तन उरलेलं आहे आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता वसई विरार शहर महानगरपालिका पूर्ण परिवर्तन करणार आणि जनतेच्या विकासाची सर्व कामं आम्ही मार्गी लावणार. कार्यरत होतात, कोणत्या गोष्टीची कमी होती? तुम्ही पक्ष सोडलात, काही कार्यकर्त्यांना थोडं दुःख झाला, काय कारण होतं? कारण मी आता सांगणार नाही, पण मी असं सांगेन की मला काम करायची इच्छा आहे आणि त्या कामात मी पहिले 5 वर्ष काम केलं, त्याचा माझा रिझल्ट जनतेसमोर आहे. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष प्रज्ञाताई पाटील, आमदार स्नेहाताई दुबे पंडित, आमदार राजनप्पा नाईक आणि खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी म्हणण्यापेक्षा एक संधी दिलेली, एक जबाबदारी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. सर्वाधिक शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार आपल्याला जयत तयारीत दिसतात. आपल्यासोबत यावेळेला ज्योतिताई राऊत आहेत. एक बोलींचं असं नाव की ज्या व्यक्तीला घराघरामध्ये ओळख आहे. असं असताना महायुतीचा ज्योती राऊत यांच्या येण्याने विजय हा पक्का मानला जातो. ताई, सर्वप्रथम तुम्हाला जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बहुजन मधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलात, आज तुम्हाला तिकीट देखील मिळाली. इतक्या वर्षाचा तुमचा दांडगा अनुभव आहे. सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवलाय आणि मला ही उमेदवारी देऊन फार विश्वास दाखवला, तर खूप धन्यवाद. आणि मी आमदार राजन नाईक यांचे मी खूप आभार मानते, तसेच स्नेहाताई दुबे आमदार त्यांचेही मी आभार मानते. आपले नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान त्यांचे मी आभार मानते आणि फडणवीस साहेब जे आहेत त्यांचेही मी खूप आभार मानते. कारण हा विश्वास जो आहे तो फार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि पुढचं कार्य करण्यासाठी त्याची मला खरंच गरज आहे. आणि माझे ज्या इच्छा आहेत ते माझ्या वॉर्डमध्ये किंवा माझ्या प्रभागात मला जे करायचं आहे त्या मी पहिल्यापासून थोडासा योजलेल्या आहेत आणि त्या मला पुढे नेण्याच्या मनापासून इच्छा आहे. म्हणून ही आज मी उमेदवारीसाठी हा फॉर्म भरला आहे आणि मला त्याच्यात यश येणार आणि आमच्या पक्षाला पूर्ण यश येणार याची मला पूर्ण खात्री आहे. मी एवढंच आनंदाने. नाही, मला एक तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे नगरसेविकेचा एक अनुभव आहे. तर गेल्या काळामध्ये जेव्हा बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तेव्हा खरंच विकास झालाय की नाही झाला, हा प्रश्न माझा नाही, तर हा प्रश्न वसई विरारच्या जनतेचा आहे. तुम्ही कार्यरत होतात, कोणत्या गोष्टीची कमी होती? तुम्ही पक्ष सोडलात, काही कार्यकर्त्यांना थोडं दुःख झाला, काय कारण होतं? कारण मी आता सांगणार नाही, पण मी असं सांगेन की मला काम करायची इच्छा आहे आणि त्या कामात मी पहिले 5 वर्ष काम केलं, त्याचा माझा रिझल्ट जनतेसमोर आहे आणि मी ह्या कामातूनच पुन्हा पुढे जाणार आहे ही माझ्यापर्यंत मी स्पष्ट सांगते. ताई, तुमचं नाव काय? युगावर्तक. युगावर्तक. तुम्ही माझ्यासाठी नवीनच आहेत, मी पहिल्यांदाच तुम्हाला बघतोय. वय किती आहे तुमचं? 29 वय आहे. कोणत्या प्रभागामधनं तुम्ही उमेदवारी अर्ज भरला? 12 क सर्वसाधारण महिला. भारतीय जनता पार्टीमध्ये कधीपासून सक्रिय आहात? मी 2019 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे. माझ्याकडे प्रदेश महाराष्ट्र भाजप आयटी सेलचं पद होतं. आता वसई विरार जिल्हा आयटी सेल प्रमुख पद आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीवर विश्वास ठेवून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष प्रज्ञाताई पाटील, आमदार स्नेहाताई दुबे पंडित, आमदार राजनप्पा नाईक आणि खासदार हेमंत विष्णू सावरा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी म्हणण्यापेक्षा एक संधी दिलेली, एक जबाबदारी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेल. आणि भारतीय जनता पार्टीने जसं लोकसभेमध्ये कमळ फुलवलं, विधानसभेमध्ये 35 वर्षाचं परिवर्तन घडवून कमळ फुलवलं, त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन विजयाचा भगवा आम्ही ह्या महानगरपालिकेवर नक्की फडकवणार. आणि भारतीय जनता पार्टीचा आमची लढाई विकासावर आहे. जो विकास झाला नाही तो विकास आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. आमच्या दोन्ही आमदारही पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि त्यांना एक नगरसेवकांची साथ सुद्धा लवकरच मिळणार आहेत. भारतीय जनता पार्टीसाठी हा आज ऐतिहासिक दिवस आहे, कारण का जास्त संख्येने उमेदवारी नगरसेवकांनी भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये तरुणांनाही संधी दिलेली आहे. त्याच्याबद्दल सुद्धा मला खूप आनंद होतोय, कारण माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्तीला भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्षामध्ये संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला प्रचंड उत्साह पाहायला मिळतो.
एकीकडे 35 वर्षाचं राजकारण आहे तर एकीकडे 1 वर्षापूर्वीचं राजकारण आहे. येणाऱ्या काळात जनता मतदान कोणाला करेल हे आपल्याला 16 तारखेलाच कळेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.